हां, हे पहा विलायची पूड कशी करावी. या ठिकाणी ह्या विलायच्या आहेत, मी भाजून घेतल्या. जरा वरचं टरपल थोडंसं कडक करून घेतलेलं आहे. ही ओरिजिनल विलायची हिरवीगार दिसते पहा. याच्यातलीच अर्धी घेतलेली मी 20 ग्रॅम. आता ही मी चांगली 5 मिनटं भाजून घेतलेली आहे आणि 5 मिनटं सुकी, काही वापरायचं नाही त्याला. कोरड्या कढईत तव्यावर ती भाजायची आणि त्याच्यानंतर तिला थंड होऊ द्यायची. थंड झाली की मग आपल्याला साखर टाकायची आणि तिची पूड करून घ्यायची. खडी साखर असेल, ही साखर असेल, ह्या साखरेमध्ये ती मिक्सरमधून काढायची. चला तर मग मी मिक्सरमधून काढते. ही पहा, ही साखर घेतली मी. साधारण याच्यात दुप्पट असली की ती पुरेशी होती. त्यासाठी मिक्सरचं भांडं कोरडं करून घेतलं आणि काचेची बरणी धुवून साफ करून कोरडी करून घेतलेली. आता मी हे मिक्सरमधून काढते. आपली पूड तयार झालेली आहे. आता ही पूड मी याच्यामध्ये भरून ठेवणार आहे. रंग थोडासा काळपट येतो, हरकत नाही. पण काय होतं माहिती आहे का, सालासकट का केली तर सालासकट केल्यानंतर त्याचं जे फायबर म्हणून या सालींचा उपयोग आपल्याला होत असतो आणि म्हणून आपण ती याच्यात सालासकट बनवू. चला तर मग तुम्ही पण बनवा सालासकट विलायची पावडर. धन्यवाद.